नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर या आपल्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर। मित्रांनो, सध्या एक मुद्दा खूप गाजतोय, तो म्हणजे होर्मुझचा जो जलमार्ग आहे तो, आणि याचा आता भारताशी काय संबंध आहे म्हणून टायटल काय दिलं की होर्मुझचा जलमार्ग आणि भारताशी या जलमार्गाचं काय घेणं देणं आहे, हा आहे तरी कुठं आणि याच्या पाठीमागे नक्की चाललेलं काय आहे ते आपण जाणून घेऊया। ओके, तर इराण इस्रायल हा संघर्ष काही दिवसापासून सुरू झाला। या संघर्षामध्ये परवा उडी घेतली ती म्हणजे अमेरिकेने। इस्रायलचं असं म्हणणं होतं की इराण जो आहे तो काय करतोय तर युरेनियमचं एनरिचमेंट करतोय, म्हणजे युरेनियम शुद्धीकरण करतोय, आणि त्याचा उद्देश काय आहे तर तो उद्देश आहे की इराणला अण्वस्त्र सज्ज व्हायचं आहे, न्यूक्लिअर पॉवर व्हायचं आहे, म्हणून तो काय करतोय तर युरेनियम शुद्ध करतोय। आणि शुद्ध करण्यासाठी त्याने वेगवेगळ्या ठिकाणी प्रोजेक्ट काय केलेले आहेत, सुरू केलेले आहेत। मग या प्रोजेक्टला लक्ष करायचं, यांना नष्ट करायचं, टार्गेट करायचं। परंतु अडचण तिथे एक होती, ती अडचण म्हणजे की हे जे काही प्रोजेक्ट आहेत, युरेनियम एनरिचमेंटचे जे काही प्रोजेक्ट आहेत, हे जे काही प्रकल्प आहेत, हे प्रकल्प जमिनीवरती नसून हे जमिनीच्या आतमध्ये आहेत, म्हणजे जमिनीच्या आतमध्ये अंतर्गत भागामध्ये हे प्रकल्प चालवले जातात। जमिनीपासून साधारणपणे 80 ते 90 मीटर खोलीपर्यंत, याच्या खोलीपर्यंत जाऊन यांनी काय केलेलं आहे तर हे बंकर बनवलेले आहेत, आणि तिथं यांचे जे काही एनरिचमेंटचे प्रोग्राम आहेत किंवा हा प्रकल्प आहे तो तिथं चालवला जातो। आता अडचण अशी होती की इस्रायलकडे किंवा जगातल्या अशा मोजक्याच काही देशांकडे अशी अस्त्र आहेत की एवढ्या खोलीपर्यंत जाऊन ते आपल्या लक्ष्याचा भेद घेतील। त्यामध्ये प्रमुख नाव आहे ते म्हणजे अमेरिका। इस्रायलकडे ही शक्ती नाहीये। इस्रायलकडे जे काही बॉम्ब आहेत ते बॉम्ब साधारणपणे 15 ते 20 मीटर खोलीपर्यंत जाऊनच काय करू शकतात तर आपल्या लक्ष्याचा भेद घेऊ शकतात। परंतु तेवढ्यावरून हे जे काही प्रोजेक्ट चालवले जात आहेत ते प्रोजेक्ट चालवणं बंद होणार नव्हतं। मग या ठिकाणी इस्रायलने अमेरिकेकडे धाव घेतली। ते डिरेक्टली घेतलेलं नाहीये, त्यांचं असं म्हणणं होतं की आता या बाबतीमध्ये किंवा या घडामोडीवरती आता कुणी लक्ष दिलं पाहिजे, कुणी ऍक्शन घेतली पाहिजे, तर ती म्हणजे अमेरिकेने। आणि झालं तसंच। 2 दिवसापूर्वीपासूनच बातम्या यायला लागल्या होत्या B2 बॉम्बर बद्दल। आता हा B2 बॉम्बर कोण आहे, काय आहे हे, तर हे आहे B2 बॉम्बर। स्टेल्थ अशी प्रकारची याची प्रणाली आहे। आता स्टेल्थ म्हणजे काय तेही लक्षात घ्यावं लागेल। स्टेल्थ म्हणजे कोणत्याही प्रकारच्या रडारवरती जे विमान दिसू शकत नाही त्याला स्टेल्थ प्रकारच्या प्रणालीमध्ये गणलं जातं, आणि अशी प्रणाली याने आत्मसात केलेली आहे। साधारणपणे $2 बिलियन, रक्कम खूप मोठी आहे लक्षात घ्या, एवढा खर्च करून या विमानाची निर्मिती केलेली आहे। आणि जेवढा खर्च करून याची निर्मिती केली तेवढंच हे तोडीस-तोड देखील उतरलेलं आहे। त्याची वजन वाहून नेण्याची क्षमता ही 40,000 किलोग्रॅमची आहे। 40,000 किलोग्रॅम पर्यंतचे जे काही अस्त्र असतील, मग ते अण्वस्त्र असतील किंवा बंकर ब्लास्टर बॉम्ब असतील किंवा आणखी कुठल्याही प्रकारचे अस्त्र असतील, तर हे ते वाहून घेऊन जाऊ शकतं। तर या विमानाच्या त्या 3 विमानांच्या माध्यमातून, अमेरिकेकडे तशी ही 6 विमानं आहेत असं म्हणलं जातं, याचं तंत्रज्ञान असेल किंवा याच्या बाबतीतली सर्व माहिती अमेरिकेने आज तागायत गुप्त ठेवलेली आहे। कुठल्याही देशाला ती दिलेली नाही आणि तो देणारही नाहीये, कारण हीच एक गोष्ट अशी आहे की अमेरिकेला ही सर्व, म्हणजे अमेरिका याचा वापर करून सर्व जगाला घाबरवतो, या स्टेल्थ विमानाचा वापर करून। कारण का, हे कधी येईल, कधी रडार म्हणजे हमला करेल आणि कधी निघून जाईल कुणालाही कळणार नाही। त्याच्याकडे रडारचे काही वेव्ह सोडतो, त्या वेव्ह ऑब्झर्व करण्याची टेक्नॉलॉजी याच्याकडे आहे, किंवा याच्यामध्ये अशा काही कम्प्युटराइज सिस्टम आहेत की त्या रडारच्या वेव्हला चकमा देतात, त्यांना बायपास करून परत पाठवतात, आणि रडार काय चालतं त्या वेव्हज वरती चालतं। त्यामुळे लगेच समजतं की रडार जर ते विमानाला असेल किंवा एखाद्या वस्तूला असेल, ते काय होतं, रिफ्लेक्ट होतात, आणि त्यावरून अंदाज बांधला जातो की तिथं येणारी वस्तू ही काय आहे, कशा पद्धतीची आहे, काय, असे सर्व अंदाज बांधून मग ओळखलं जातं की हा ते विमान येतं, ते विमान असं असं आहे, एवढ्या अंतरावरती, ह्या सर्व गोष्टी तिथे कॅल्क्युलेट केल्या जातात। परंतु हे काय करतं, एक तर त्या रडारच्या वेव्ह ऑब्झर्व करतं किंवा त्यांना बायपास करतं, किंवा तशाच पद्धतीच्या ज्या पद्धतीचे त्यांना वेव्ह पाठवायला हव्यात अशा पद्धतीच्या वेव्ह काय करतं, रिफ्लेक्ट करतं, की जेणेकरून त्यांना असं वाटतं की नाही ते विमान वगैरे काही नाहीये, तर ते साधारण पक्षी वगैरे काहीतरी असू शकतो, तो विमान असणं शक्य नाही। तर अशा पद्धतीने हे काय करतं, चकवा देतं रडार सिस्टमला।
खाली आणि याचा आणखी एक विशेष म्हणजे हे विमान जमिनीपासून 50,000 फुटाच्या उंचीवरती उडू शकतो. आणि याचा जर तुम्ही पल्ला पाहिला तर ते 11,000 किलोमीटरचा पल्ला याचा. 11,000 किलोमीटर पर्यंत हे अविरत न थांबता देखील उडू शकतो. आणि रिफ्युलिंग जर हवेतल्या हवेलाच जर रिफ्युलिंग केलं तर हे सलग 36 तास हे ट्रॅव्हलिंग करू शकतो. म्हणजे अत्यंत धोकादायक प्रकारचं हे समजदार विमान आहे. तर हे B-2 बॉम्बर चर्चेत आलं आणि त्याच्यानंतर काहीच क्षणांमध्ये काहीच वेळामध्ये अमेरिकेने काय केलं तर इराणच्या या युरेनियम एनरिचमेंटचा जो काही प्लांट आहे किंवा युरेनियम शुद्धीकरणाचा जो प्लांट आहे, मग ते प्लांट कोणते आहेत तर ते त्यामध्ये महत्वाचा होता तो म्हणजे हा फोर्डो. की अमेरिकेला अशी शक्यता होती किंवा इस्रायलचं असं म्हणणं होतं की या ठिकाणी काय आहे सर्वात महत्वाचा जो काही युरेनियम एनरिचमेंटचा जो प्लांट आहे तो आहे. आणि या ठिकाणी 60% शुद्ध युरेनियम जे आहे ते इथं बनवलं जातं. आणि 60% म्हणजे खूप मोठी पातळी झाली. साधारणपणे न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्यासाठी किंवा अणुबॉम्ब बनवण्यासाठी 90% शुद्ध युरेनियमची आवश्यकता असते. आणि इराण जो आहे तो 60% पोहोचलेला आहे. तर त्या उद्देशाने हा फोर्डोचा जो काही प्लांट होता तो सर्वात महत्वाचा होता. त्यानंतर नातांज नावाचा एक प्लांट आहे तो देखील महत्वाचा होता. आणि त्यासोबतच इस्फहान हा नावाचा देखील एक प्लांट महत्वाचा होता. या 3 ठिकाणी अमेरिकेने काय केले तर बंकर बस्टिंग GBU-57 हा बॉम्ब काय केला तिथं टाकला. आता हा बॉम्ब हा जो तुम्हाला दिसतोय हा तोच बॉम्ब आहे. याचं वजन 13,000 किलोग्रॅम आहे. 13,000 किलोग्रॅम एवढं याचं वजन आहे. आणि हा 13,000 किलोग्रॅमचा जो बॉम्ब आहे तो जमिनीमध्ये कुठल्याही प्रकारचा खडक असो किंवा कॉन्क्रीटचं जरी तुम्ही तिथे स्लॅब टाकून ठेवला काहीही असो म्हणजे कुठल्याही अडथळ्याला न जुमानता तो साधारणपणे 80-90 मीटर खोलापर्यंत जाऊ शकतो. आणि त्यानंतर याच्यामध्ये बसवले जे काही एक्सप्लोजिव्ह आहेत स्फोटक आहेत ते काय होतात तर तिथे जाऊन मग ब्लास्ट होतात. आणि त्यानंतर जे काही निर्धारित लक्ष्य आहे त्याचा खात्मा होतो. आणि अमेरिकेने तेच केलं. 3 B-2 बॉम्बर या बंकर बस्टिंग GBU-57 या बॉम्बला घेऊन पहाटेच्या वेळी आले. आणि त्यांनी काय केलं तर या फोर्डो या नाताज आणि या इस्फहान या 3 प्रकल्पावरती काय केले तर बॉम्बिंग केली. एकच बॉम्ब टाकला आणि तिन्ही निर्धारित लक्ष्यावरती त्याने आघात केला. आता याच्यानंतर इराण जो आहे तो चवताळून उठला. त्याने प्रतिक्रिया दिली. त्याने सांगितलं की तुम्ही काय करताय युएनची जी काही संधी आहे त्या संधीचं उल्लंघन करताय आणि याची किंमत युएनचे सदस्य राष्ट्र जे आहेत त्या सर्वांना भोगावी लागेल. त्यामध्ये आपला भारतही आहे. मग भारताला एवढं काय घाबरायचंय? युएनचे तर सदस्य बरेच राष्ट्र आहेत. पण तो मुद्दा नाहीये. मुद्दा हा आहे की भारत सर्वाधिक पेट्रोलियम पदार्थाची किंवा क्रूड ऑइलची म्हणा आयात ही काय करतोय इराणकडून करतोय. आणि भारताचा जो काही आयातीचा जो काही मार्ग आहे तो या होर्मुजच्या खाडीमधून जातो. होर्मुजच्या खाडीचा म्हणजे तिथं फक्त काही राजकीयच नाहीये तर भूराजकीय एक महत्व आहे त्याला. ती कुठं आहे होर्मुजची खाडी तेही आपण पाहूया. हे स्ट्रेट ऑफ होर्मुज हे जे तुम्हाला इथं दिसतं हे स्ट्रेट ऑफ होर्मुज हा इथं असणारा भाग आहे. ओके. या इथं हा जो निळा समुद्र दिसतोय छोटासा भाग आहे हा गल्फ ऑफ पर्शिया नावाने ओळखला जातो. पर्शियाचा आखात आपण त्याला म्हणतो. हे पर्शियाचा आखात. आणि या इथं एडनचं आखात येतं. आणि इथं पुढे आल्यानंतर मग पुढे येतो तो म्हणजे आपला हा पूर्ण अरबी समुद्र. म्हणजे थोडक्यात हा अरबी समुद्राचाच भाग आहे. तिथं तो वेगळ्या नावाने ओळखला जातो. आणि या इथं हे जे छोटस टोक दिसतं या टोकाजवळ हा जो काही एक छोटासा बिंदू दिलाय हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुज म्हणून ओळखला जातो. जो पर्शियाच्या गल्फला आणि या एडनच्या आखाताला या दोन्ही भागांना काय करतो तो कनेक्ट करतो. आणि आता इराणचं असं म्हणणं आहे की आम्ही या इथून जी होणारी वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद करणार आहोत. आणि ही वाहतूक जर बंद झाली तर एकट्या भारतालाच नाही संपूर्ण जगामध्ये या वाहतुकीच्या बंद होण्याने खूप मोठा फटका बसणार आहे. जे काही क्रूड ऑइलचे भाव आहेत ते वाढायला लागतील. IEA ही जे काही इंटरनॅशनल क्रूड ऑइल कंट्रोल करणारी म्हणजे ऑर्गनायझेशन आहे यांचं म्हणणं आहे की जर हे काही घडलं तर जागतिक पातळीवरती तेलाच्या भावामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय होऊ शकते वाढ होऊ शकते. यांचं असं काय म्हणणं आहे तर
या इथून जगाच्या एकूण तेल उत्पादनापैकी आणि निर्यातीपैकी या जर भागाचा आपण विचार केला तर एकूण 26% निर्यात ही या भागातून केली जाते. आता फक्त एकटा इराणच नाहीये, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इराक असेल, कुवेत असेल, बहरीन असेल, सौदी अरेबिया असेल, युनायटेड अरब इमिरात असेल म्हणजे UAE असेल, ओमान असेल आणि इराण, या सर्व देशांसोबत हे सर्व देश काय आहेत तर पेट्रोलियम उत्पादनामध्ये अग्रेसर असणारे देश आहेत. आणि या वेगवेगळ्या देशांमधून वेगवेगळ्या देशांना पेट्रोलियम पदार्थाची काय केली जाते, निर्यात केली जाते. आणि त्यामध्ये भारताचा आणि आपल्या इराणचा जो काही व्यवहार चालतो तो व्यवहार वेगवेगळ्या पद्धतीने चालतो. म्हणजे क्रूड ऑइलच्या बदल्यामध्ये कधी अन्नधान्य दिलं जातं, क्रूड ऑइलच्या बदल्यामध्ये भारतीय पैशांमध्ये देखील तो व्यवहार आपण करू शकतो. अशा वेगवेगळ्या माध्यमातून काय करतो, तो व्यापार चालवतोय. आणि भारतामध्ये आयात केलं जाणारं एकूण क्रूड ऑइल पैकी जर आपण विचारात घेतलं तर इराण या देशाकडून आपण 20% क्रूड ऑइल काय करतोय, आपण इराण थ्रू आपल्या भारतामध्ये घेऊन येतोय. 20% क्रूड ऑइल 20% क्रूड ऑइल आपण इथून घेऊन येतोय इराणमधून. आणि हा जर मार्ग बंद झाला, इराणने समजा तडकाफडकी निर्णय घेतला की हा होर्मुझचा मार्ग आम्ही काबीज करतोय आणि या ठिकाणी काय करतोय, आम्ही आता कुठल्याही प्रकारची वाहतूक होऊ देणार नाही. आता भारतावरती फक्त इराणच्या या अशा वागण्यामुळे एकतर इराणकडून होणारी इम्पोर्ट जी आहे क्रूड ऑइलची तीही बंद होईल, ती ठप्प पडेल. पण आणखीन एक इथं फटका बसू शकतो. हा जो कुवेत देश आहे, हा कुवेत म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये काय करतो, नॅचरल गॅस जो आहे, नैसर्गिक वायू जो आहे याचं उत्पादन करतो. आणि भारत या कुवेतकडून मोठ्या प्रमाणामध्ये काय करतोय तर नैसर्गिक वायू देखील आयात करतोय. हाच जर मार्ग बंद झाला तर मग याचा परिणाम काय होईल, जी येणारी नैसर्गिक वायूची आयात आहे ती पूर्णपणे ठप्प होऊन जाईल. क्रूड ऑइल ही ठप्प झालं, नैसर्गिक वायूची आयात ही ठप्प झाली. आणि या दोन्ही घटनांचे परिणाम आपल्यावरती असे होतील की आपल्या भारत देशामध्ये पेट्रोलचे, डिझेलचे, या सर्व नैसर्गिक वायूचे या सर्वांचे भाव काय होतील, वाढतील. आणि हे भाव वाढले की आपसूक या सर्व गोष्टींचे परिणाम सर्वसामान्य जीवनावरती होतील आणि महागाई ही वाढायला लागेल. त्यामुळं भारताला या होर्मुझचा मार्ग जो आहे तो बंद न होऊ दे अशीच देवाकडे प्रार्थना करावी लागेल. का तर हे जर बंद झालं तर एकतर LNG म्हणजे आपला जो काही नैसर्गिक वायू आहे तो देखील बंद होऊन जाईल आणि जी काही इराणकडून होणारी पेट्रोलियमची आयात आहे ती देखील बंद होऊन जाईल. आता हे सर्वात महत्वाचे 2 इम्पॅक्ट होणार आहेत. पण आणखीन याच्यासोबत आणखीन दुसरा एक इम्पॅक्ट इथं आपल्याला जाणवतोय, तो म्हणजे की इतरही काही अशा वस्तू आहेत की ज्या भारत देशामध्ये मॅन्युफॅक्चर केल्या जातात आणि भारत देशातून त्या या आखाती देशांमध्ये निर्यात केल्या जातात. त्यामध्ये मग हे बहरीन, कतार, UAE असेल, ओमान असेल, सौदी अरेबिया असेल, इराक असेल, कुवेत असेल आणि इराण ही आहे. त्यामध्ये या सर्व देशांमध्ये काय करतो, या वस्तूंची आपण निर्यात करतो, त्या तिथं उत्पादित होणाऱ्या काही वस्तूंची भारतात देखील आयात केली जाते. तर एकंदरीत आपल्या जो काही परराष्ट्र व्यापार आहे या सर्वांवरती काय होणार आहे, या होर्मुझच्या मार्गाचा परिणाम हा आपल्याला इथं जाणवणार आहे. सो त्या दृष्टिकोनातून हा होर्मुझचा मार्ग जो आहे तो आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. ओव्हरऑल जर आपण आणखीन मोठ्या ब्रॉड वेने जर पाहण्याचा प्रयत्न केला तर एकंदरीतपणे या इथून येणारा जो काही पास आहे तो होर्मुझचा पास आहे. या इथं आपल्याला गल्फ ऑफ पर्शिया आणि त्यानंतर एडनचा आखात आणि त्यानंतर हा संपूर्ण अरबी समुद्राचा हा आपल्याला भाग दिसतो. या भागातून वाहतूक होऊन हा भारतामधल्या जे निर्धारित ठिकाण आहेत त्या ठिकाणी ते आयात केली जाते. संपूर्णपणे या होर्मुझच्या मार्गातून चालणारा हा व्यापार आहे आणि होर्मुझचा मार्ग जर बंद झाला तर मग मात्र आपल्या देशांमध्ये महागाईसाठी, वाढणाऱ्या क्रूड ऑइलच्या किमतीसाठी, या सर्व गोष्टींसाठी मग आपल्याला तयार असावं लागणार आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून असं म्हणलं जातं, एक बातमी आता अशीही आलेली आहे की हे होणार आहे, असं काहीतरी घडू शकतं, म्हणून भारताने इराणकडून होणारी जी काही क्रूड ऑइलची आयात आहे त्याला त्याच्यामध्ये कपात करून इतर जे काही देश आहेत जसं की रशिया देशासोबत आपण आयात ही वाढवलेली आहे. कारण हे असं होणार आहे आणि वाढत्या किमतीला आळा घालण्यासाठी, वाढत्या महागाईला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी म्हणून भारताने ही रणनीती आखलेली असावी असं देखील आपण म्हणू शकतो. ओके,
कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना हा शेअर देखील करा. याच्या पुढची आणखी डिटेल माहिती आपण पुढच्या एखाद्या असेच व्हिडिओमध्ये पाहूया. ओके, धन्यवाद. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.